नमस्कार प्रेक्षकांनो, सनई चौगडे मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण आता असे पाहतोय की इकडे जय आणि शर्वरी हे दोघे जण आता सरळ जयच्या घरी आलेले आहेत आणि शर्वरी आत येण्यासाठी मनाई करत आहे. तिला आधीच तेजस्विनीची खूप भीती वाटत आहे, त्यामुळे ती बोलत आहे की जय नको, तुझी मम्मी उगाच माझ्यावरती चिडेल, परत ओरडेल आणि हे सर्व त्यांना अजिबात पटणार नाही, त्यामुळे मी माझ्या घरीच जाते असं आता शर्वरी बोललेली आहे. मात्र जय इकडे बोलत आहे की नको, मम्मी पप्पांनी जर का तुला हे असं पाहिलं तर ते काय विचार करतील. आणि त्यानंतर जयने शर्वरीचं काहीच न ऐकता शर्वरीला आतमध्ये येण्यासाठी सांगितलेलं आहे. मात्र शर्वरी पुन्हा तेजस्विनीचंच नाव घेत आहे. त्यावेळी तो पटकन बोलून जातो की चल आतमध्ये, आज आई घरामध्ये नाही आहे, त्यामुळे तू सेफ असशील आणि आतमध्ये जाऊन तू साक्षीचे काही कपडे आहेत ते घालून घे. अशीच जर का घरी गेलीस तर तुझे आई बाबा खूप टेन्शनमध्ये येतील आणि हेच नको आहे. शर्वरी बोलत आहे की आत्ता सर्व झोपले असतील, मी जाते. मात्र इकडे जय तिला घेऊन डायरेक्ट आता रूममध्ये येतो. रूममध्ये आल्यानंतर शर्वरीच्या हाताला जखम झालेली आहे, त्यावरती जयने आता मलम लावलेला आहे आणि शर्वरीने सुद्धा पाहिलेलं आहे की जयच्या अंगावरती आता चाकू लागलेला आहे आणि त्याला मलम केला पाहिजे. जय आता त्याचा ड्रेस काढण्याचा प्रयत्न करत असतो, मात्र त्याला त्याच्या हातांनी काढता येत नाही. त्यावेळी शर्वरीही त्याला मदत करते आणि त्यानंतर शर्वरीही जयच्या लागलेल्या जागेवरती आता मलम लावण्यासाठी जाते. तर इकडे जय खूप मोठ्याने ओरडतो आणि त्यानंतर शर्वरीला आपल्या बाजूला खेचून घेतो. इकडे शर्वरी पटकन त्यावरती मलम लावून घेते आणि जय आता झालं त्याबद्दल शर्वरीची माफी मागतो. शर्वरी आता साक्षीच्या रूममध्ये गेलेली आहे आणि तिकडे तिने साक्षीचे कपडे चेंज केलेले आहेत. व आता इकडे सुभाष हा शर्वरीची वाट पाहत आता बाहेर थांबलेला आहे आणि त्यावेळी प्रमिला त्याला समजवत आहे की तुम्ही काय एवढी काळजी करताय, आपला आकाश जय सर्वच शर्वरीच्या सोबत आहेत आणि आपल्या शरीराला काय होणार आहे, तुम्ही उगाचच मनाला लावून घेतलेत आणि एवढा वेळ थांबला आहात. इकडे सुभाषला अस्वस्थ वाटत आहे की शरू अजून का आलेली नाही, शरूने एक फोनही करून आपल्याला कळवलेलं नाही. त्याचवेळी इकडे आता जय आणि शर्वरीमध्ये बोलणं झालेलं आहे आणि शर्वरीने सरळ आता पप्पांच्या फोनवरती फोन केलेला आहे आणि त्यानंतर पप्पा मी आता निघते असं सांगितलेलं आहे. आणि आता इकडे सुभाषला दिलासा भेटलेला आहे आणि सुभाष हा आता शांत झालेला आहे आणि त्यानंतर शर्वरीने साक्षीचे कपडे घातलेले आहेत. पुन्हा एकदा जय शर्वरीकडेच पाहत राहिलेला आहे आणि शर्वरी ही जयकडे पाहत राहिलेली आहे. इकडे त्या दोघांना त्यांची चूक समजते व जय तिची मनापासून माफी मागतो. तर त्यानंतर जय हा स्वतः शर्वरीला सोडण्यासाठी घरी आलेला आहे. शर्वरीला सोडून जाताना आता जय एकसारखा शर्वरीकडेच पाहत राहिलेला आहे. त्यानंतर शर्वरी जय जाईपर्यंत थांबते व आतमध्ये इकडे सुभाष थांबलेला आहे आणि सुभाष हा विचारू लागतो की शरू बाळा एवढा का लेट झाला. त्यानंतर शर्वरी चेहऱ्यावरील सगळे भाव लपवत मला काही नाही झालं आणि यायला थोडा वेळ झाला, मी मम्मीला सांगितलं होतं एका पार्टीसाठी चालली आहे, तिकडेच थोडा वेळ झाला आणि मम्मी तुला माहिती आहे का ती खूप मोठी पार्टी होती असं आता सांगून त्या दोघांचाही मूड फ्रेश करते आणि त्यानंतर दोघांनाही झोपण्यासाठी सांगते. तर दुसऱ्या दिवशी आषाढी वारीनिमित्त आता इकडे सर्वजण आरतीला जमलेले आहेत. पमाणे नाईक आणि खानोलकर कुटुंबाला सुद्धा आमंत्रण दिलेलं आहे. त्यानंतर सगळे कुटुंब एकत्र जमलेले आहेत. इकडे आरती चालू आहे आणि शर्वरी देखील खूप खुश आहे. येणाऱ्या एपिसोडमध्ये आपल्याला असं पाहायला भेटतंय की आता गौतम आणि असावरी हे दोघेजण त्या आरतीमध्ये थांबलेले आहेत आणि इकडे जय आणि शर्वरीसुद्धा. जयचं संपूर्ण लक्ष हे शर्वरीवरतीच आहे आणि त्यानंतर आषाढी वारीच्या निमित्ताने जय आणि शर्वरी पुन्हा एकत्र येणार आहेत. प्रमिला आणि सुभाषने ठरवल्याप्रमाणे आज आता शर्वरीजवळ तिच्या लग्नाचा विषय मांडणार आहेत आणि त्यानंतर तू लग्नाला तयार आहेस का, आमच्याकडे एक स्थळ आलं आहे आणि त्यावरती आम्ही विचार करायचा ठरवला आहे, असं सर्व त्यांचं बोलणं होतं. व येणाऱ्या नवीन आणि धमाकेदार प्रोमोत आपण आता असे पाहतोय की इकडे शर्वरीला आता सुभाषने आणि प्रमिलाने लग्नासाठी विचारलेलं आहे आणि त्यानंतर प्रमिलाने इकडे तिला खूप समजवलेलं आहे की शरू बेटा, असावरीच्या बाबतीत जे काही घडलं आहे ते आम्हाला तुझ्या बाबतीत व्हायला नको, म्हणूनच आम्हाला तुझ्याकडून खात्रीशीर परवानगी हवी आहे. आशूला आम्ही विचारात न घेता तिचं परस्पर लग्न ठरवायला चाललो होतो, पण आशूच्या मनात काय चालू आहे, आशू या लग्नाला तयार आहे का नाही याचा आम्ही एक आईवडील म्हणून अजिबात विचार केला नाही. पण तुझ्या बाबतीत असं कधीच होणार नाही. तुला बाहेरचं कोणी दुसरं आवडतंय का, तुझ्या मनामध्ये दुसरं कोणी आहे का,
तुला कसं लग्न करायचं आहे, नवरा मुलगा कसा हवा आहे, हे सर्वच आम्हाला जाणून घ्यायचं आहे. मात्र इकडे शर्वरी ही त्या दोघांचा हात हातामध्ये घेते आणि त्यानंतर बोलू लागते की मम्मी पप्पा, तुम्ही जो मुलगा माझ्यासाठी निवडाल ना, तो योग्यच असेल आणि मला तो खूप आवडेल. तुम्ही निवडलेली कोणतीच गोष्ट चुकीची नसणार आहे आणि माझा तुमच्यावरती पूर्ण विश्वास आहे. त्यानंतर पम्मा एवढी खुश होते की ती डायरेक्ट सकाळी आता सांगून टाकते की तुम्ही आमच्या शरूला पाहण्यासाठी येऊ शकता. तर इकडे शर्वरीचं लग्न आता ठरणार असतं. शर्वरीला पाहण्यासाठी पाहुणे येणार आहेत आणि त्यासाठी शर्वरीने आता ऑफिसमधून सुट्टी घेतलेली आहे. इकडे जयच्या कानावरती येतच की शर्वरीचं लग्न ठरलेलं आहे आणि तिला पाहण्यासाठी पाहुणे येणार आहेत. आणि हे सर्व जयला कळताच जय खूप अस्वस्थ होतो आणि त्यानंतर तो सरळ परब कुटुंबामध्ये निघून येतो. तर इकडे आता जय हा तिकडे येऊन बसलेला आहे आणि त्यानंतर पाहुणे आणि नवरा मुलगासुद्धा येऊन बसलेला आहे. जय त्याच्याकडे पाहतात जयला तो अजिबात आवडलेला नाही आहे. मात्र इकडे शर्वरी आता बाहेर चहा घेऊन येते. त्यावेळी आता मनामध्येच विचार करते की हा शायनर इकडे काय करतोय, कशासाठी आलाय. आणि त्यानंतर शर्वरी सर्वांना चहा देत असताना मुद्दाम ती जयच्या हातावरती चहा सांडते आणि त्यानंतर आता मयू ही त्याला घेऊन बाहेर जाते आणि त्याच्या हातावरती पाणी टाकू लागते. तर इकडे शर्वरीला तो मुलगा पसंत पडलेला आहे. त्यानंतर शर्वरी ही आता त्याच्यासोबत काही महत्त्वाचं बोलण्यासाठी बाहेर आलेली आहे. प्रमिला आणि सुभाषने सांगितलेलं आहे की तुमच्या दोघांना काही गोष्टी बोलायच्या असतील तर तुम्ही त्या बाहेर जाऊन बोलू शकता. आणि इकडे बाहेर जय आणि मयूसुद्धा उभे आहेत. त्यावेळी आता अणू ही जयला सांगून टाकते की हे दोघे असे बाहेर आले आहेत म्हणजेच नक्कीच शरुताईने या मुलाला लग्नाला होकार दिलेला आहे. आणि त्यानंतर इकडे जय चिडतो आणि जय बोलू लागतो की या मुलाला असं काय बघितलं तिने याच्यात. आणि त्यानंतर जय खूप अस्वस्थ झालेला आहे. शरूबरोबरचे सगळेच क्षण आता त्याला आठवत आहेत आणि जय खूप कासावीस झालेला आहे. जय आता खूप स्वतःला जलस फील करत असतो आणि त्यानंतर तो सरळ शर्वरीजवळ जातो आणि शर्वरीला विचारू लागतो की तू या लग्नाला होकार दिलास का आणि तुला आवडला का नवरा मुलगा. त्यानंतर शर्वरी बोलते की हो, मला आवडला नवरा मुलगा. आणि जय त्यावरती तिला प्रश्न करतो की का आवडला, असं काय आहे त्याच्यात की जे तुला आवडलं. आणि त्यानंतर शर्वरी बोलून दाखवते की त्याच्या चेहऱ्यावरची स्माईल, निदान तो हसतो तरी तुझ्यासारखा तरी नाही आहे, सारखा राग धरून बसलेला, म्हणूनच मला तो आवडला. आणि जय खूपच अस्वस्थ होतो आणि रागानेच तिकडून निघून जातो. इकडे जय ऑफिसमध्ये आलेला आहे. मात्र त्याचं कोणत्याही गोष्टीमध्ये लक्ष नाही आहे. फक्त आता शर्वरीचं लग्न होणार आणि शर्वरीने या लग्नाला होकार दिला आहे याच गोष्टी त्याच्या डोक्यामध्ये फिरत असतात. तर त्यानंतर जयला आता रिअलाईज होईल का की त्याचं खरंच शर्वरीवरती खूप प्रेम आहे आणि तो खूप बदलला आहे. आणि त्यानंतर हे सर्व जय शर्वरीला सांगून टाकेल का, हे पाहणं फारच रंजक ठरणार आहे. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा व चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला आजच सबस्क्राईब करा, म्हणजे असेच नवनवीन मालिकांचे एपिसोड्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील.